दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्थानिक गुंडाने हा गोळीबार केला आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली। थोड्याच वेळामध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार पार पडतील। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी घोसाळकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मॉरिसचा पीए मेहुल पारिक आणि रोहित साहू आणि मॉरिसचा अंगरक्षकाला ताब्यात घेतलेला आहे। घोसाळकर आणि नोरोन्हा काल संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते। लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, पिस्तूल काढलं आणि पुन्हा खोलीत शिरून घोसाळकरांवर गोळीबार केला। अतिरक्तस्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान या गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वेदांत, खरं तर थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील, मात्र तत्पूर्वी ठाकरे कुटुंब असेल, त्यांचे आप्तेष्ट असतील, प्रत्येकानं अंत्यसंस्काराच्या आधी अंत्यदर्शनही घेतलेलं आहे। वेदांत, या क्षणाचे काय अपडेट आहे? विशाल, अभिषेक घोसाळकरांचं जे पार्थिव आहे ते आता या ठिकाणी दौलतनगर स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि इथे बघतोय त्यांचे नातेवाईक असतील, ठाकरे गटाचे नेते, जसं तू म्हणालास की स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी अंत्यदर्शन अभिषेक घोसाळकर घेतलं आणि मोठ्या संख्येनं पदाधिकारी असतील ठाकरे गटाचे, त्यासोबतच नेते असतील, सामान्य या ठिकाणचा कार्यकर्ता असेल, त्यांनी सुद्धा अंत्यदर्शन घेतलं। साधारणपणे 3 ते 3.5 तास हे पार्थिव अंत्यदर्शन आलं होतं आणि त्यानंतर आता याच दौलतनगर स्मशानभूमीमध्ये हे अभिषेक घोसाळकरांचं जे पार्थिव आहे ते आता इथे आणण्यात आलेलं आहे। अंत्यसंस्कार या ठिकाणी केले जातील आणि आपण गर्दी बघतोय। एक तरुण लोकप्रतिनिधी होते, 2 वेळेसचे ते नगरसेवक मुंबई महापालिकेचे होते आणि जर आपण बघितलं तर अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर हे सुद्धा माजी आमदार आहेत, उपनेते आहेत शिवसेना ठाकरे गटाचे आणि त्यामुळे एक मोठा जनसंपर्क घोसाळकर कुटुंबियांचा आहे आणि त्यामुळे जेव्हा ही घटना घडली ती सगळ्यांना चटका लावून जाणारी होती, धक्कादायक अशी ही घटना होती आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं आपण इथे बघतोय की अंत्यदर्शनासाठी आणि या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये सुद्धा एक कार्यकर्ते जमलेले पाहायला मिळत आहेत। त्यासोबत स्थानिक आहेत, स्थानिकांसोबत सुद्धा आपण बातचीत केली, त्यांनी कसं काम नगरसेवक असताना केलं हे त्यांनी सांगितलं आणि अशा प्रकारे ही घटना होते। मॉरिस नावाचा भाई, जो खरं तर स्वतःला स्वयंघोषित समाजसेवक समजत होता, त्यांनी 5 गोळ्या या अभिषेक घोसाळकरांवर झाल्या आणि त्यानंतर ही सगळी घटना ही सगळी अचानक होती, धक्का देणारी होती आणि त्यामुळे दुःखाचा डोंगर घोसाळकर कुटुंबियावर, त्यासोबतच पक्षावर आणि एकूणच स्थानिक जे आपण बघतोय प्रत्येकजण हळहळतंय, कारण एक मी तसं आधी सांगितले की एक युवा नेतृत्व आणि कार्यकुशल नेतृत्व होतं असं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच मोठी गर्दी आपल्याला या स्मशानभूमीमध्ये पाहायला मिळते। थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। विशाल, खरोखर आहे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार अगदी काही क्षणामध्ये पार पडतील। मात्र वेदांत, ज्या प्रकारे घोसाळकर कुटुंबियांच्या घराबाहेरून तुम्ही यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहात, जनसागर मोठ्या प्रमाणामध्ये लोटल्याचं पाहायला मिळत आहे। अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत की नेमका वाद कशावर नव्हता, कशामुळे हा गोळीबार करण्यात आला, त्या संदर्भात तपासही येत्या काळामध्ये केला जाईल। मात्र ज्यावेळेला आप्तेष्ट आणि कुटुंबीय यांची आपण काही दृश्य दाखवतो